वळूयात पुढच्या बातमीकडे। राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस स्थानकाबाहेर गेले 50 मिनिटं ठिय्या पाहायला मिळतोय। राहुल गांधींनी डीसीपींसोबत सुद्धा चर्चा केली आहे। पॅलेट गनमुळे जखमी झालेले विद्यार्थी राहुल गांधींसोबत असल्याची माहिती आहे। दरम्यान राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे। जंतर मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी सध्या पोलीस ठाण्याबाहेर आहेत। प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये या विद्यार्थ्याचा डोळा निकामी झाल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर आता या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल करण्यासाठी राहुल गांधी यांनी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या मांडलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता आणि या पॅलेट गनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी जखमी झाले। दरम्यान सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। मोठा गोंधळ काही वेळापूर्वी या ठिकाणी झालेला होता आणि अजून सुद्धा 50 मिनिटं झाले राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि हा विद्यार्थी ज्याच्यावर पॅलेट गनचा वापर करण्यात आलेला होता तो सुद्धा इथेच पाहायला मिळतोय।